उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। सकाळी 11 वाजता ठाकरे, शरद पवार आणि शाहू महाराजांची बैठक। राज्यातील आणि देशातील विषयांवर चर्चा होणार। महाविकास आघाडीमध्ये कोणीही मोठा भाऊ नाही। पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये उद्धव ठाकरेंचं महत्त्वाचं वक्तव्य। राजीव गांधी यांची जयंती मुंबईत साजरी करण्यात येणार। तसंच खासदार राहुल गांधी यांच्या सभेचं आयोजन देखील करण्यात येणार। सभेच्या तयारीसाठी महाविकास आघाडीतल्या नेत्यांची आज बैठक। तीनही पक्षातले नेते उपस्थित राहणार। आज महाविकास आघाडीच्या बैठकीआधी काँग्रेस नेत्यांची ही बैठक होणार। किती जागांचा प्रस्ताव ठेवायचा या संदर्भात काँग्रेस नेत्यांच्या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती। माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात वसुलीसाठी आज मुंबईमध्ये सहकार विभागाची सुनावणी। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी आज सुनावणी, तर आजची सुनावणी पुढे ढकलावी असा सुनील केदार यांचा सहकार मंत्र्यांना अर्ज। मनी लॉन्ड्रिंग तरतुदींचा आज सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिकांच्या सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टाकडून विशेष खंडपीठाची स्थापना। काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांनी फेरविचार याचिका दाखल केली होती। क्रॉस वोटिंगच्या संशयामुळे चर्चेत आलेले हिरामण खोसकर नाना पटोलेंची भेट घेणार। तिकीट कापण्याच्या चर्चांमुळे खोसकरांची धावाधाव। विधान परिषद निवडणुकीच्या क्रॉस वोटिंग प्रकरणाचा घटनाक्रम सांगणार। राज ठाकरे 8 आणि 9 ऑगस्टला हिंगोली दौऱ्यावर। हिंगोली, वसमत, कळमनुरी या तीनही विधानसभा मतदारसंघांचा राज ठाकरे आढावा घेणार। मराठा आंदोलक मनोज जरांगेंची आजपासून पश्चिम महाराष्ट्रात शांतता रॅली। सोलापूरपासून सुरुवात होणार, तर नाशिकमध्ये शांतता रॅलीचा समारोप। मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीमुळे सोलापूर शहरातील शाळांना आज सुट्टी। मराठा बांधव सोलापूरमध्ये दाखल होत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाचा निर्णय। मराठा आंदोलक मनोज जरांगेंकडून विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत। 14 ते 20 ऑगस्ट दरम्यान सगळ्या 288 मतदारसंघांचा आढावा घेणार असल्याची माहिती। मनोज जरांगेंना स्वतःला राजकारणात यायचं आहे की मराठा समाजाला आणायचंय हे त्यांनी स्पष्ट करावं। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची मागणी। यंदाच्या निवडणुकीत तुमचा राजकीय खेळ होणार। आघाड्या म्हणजे राजकीय दुकान आणि हेच दुकान आम्हाला बंद करायचंय। मनोज जरांगेंचा राजकीय नेत्यांना इशारा। तर आपण आत्ताही खासदार झालो असतो पण आपल्याला सत्तेची हाव नाही, जरांगेंचं वक्तव्य। मराठा समाजाला आरक्षणाची माहिती असणाऱ्या व्यक्तीची गरज। जरांगेंच्या चुकीच्या मागण्यांमुळे मराठा समाजाचं हक्काचं 50% आरक्षण गेलं। ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा जरांगेंवर निशाणा। पंजाबच्या अमृतसरमध्ये आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं 9वं राष्ट्रीय अधिवेशन। या अधिवेशनात देवेंद्र फडणवीस, राज बब्बर, परिणय फुके, अभिजित वंजारी उपस्थित राहणार। मुंबईतील प्रभादेवीमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी पुन्हा आमने-सामने। बोर्डावरील धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटानं काढल्याचा शिंदे गटाचा आरोप। सर्वसामान्य मालमत्ताधारकांना मोठा दिलासा। घर, जमीन, मालमत्ता विकल्यावर जुन्या किंवा नव्या पद्धतीनं LTCG कर भरण्याची सुविधा। लॉंग टर्म कॅपिटल गेनवरील कर भरण्यासाठी जुना आणि नवा पर्याय स्वीकारण्याची मुभा। गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पालिकेच्या मैदानात उभारण्यात येणाऱ्या मंडपाच्या भाड्यामध्ये 50% सवलत। गणेशोत्सव समन्वय समितीच्या पाठपुराव्याला यश। पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज। मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक। गणेश भक्तांना घराजवळील कृत्रिम तलावांची माहिती गुगल मॅपवर मिळणार। शिक्षकांच्या जुन्या पेन्शन संदर्भात समिती स्थापन। 26,900 शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू होण्याची शक्यता। राज्यातील कार्यरत 3,105 विशेष शिक्षकांना सेवेत सामावून घेणार आणि केंद्र शाळेला एक विशेष शिक्षक नेमणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय। पणन महासंघामार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या रब्बी ज्वारी खरेदीसाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ। पणन महासंघाची माहिती।
राज्यातील 16 उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, गृह विभागाकडून आदेश. मुंबईच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त दत्ता नलावडे यांची मुंबई रेल्वे पोलीस उपायुक्तपदी बदली. राज्यातल्या पोलीस दलाला नवी वाहनं मिळणार. 566 कोटी रुपये किमतीच्या 2298 वाहनांच्या खरेदीला गृह विभागाची मंजुरी. मध्य रेल्वेकडून कोल्हापूर मिरज मार्गावर अनारक्षित विशेष सेवा. अतिवृष्टी आणि पुराच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन 28 अनारक्षित विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय. काल जन्माला आलेल्या बांगलादेशकडून काहीतरी शिका. त्यांनी पंतप्रधानांना पळवून लावलं. आपण असं का करू शकत नाही? स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी वादग्रस्त प्रश्न उपस्थित केला. अकोल्यामध्ये शेतकरी सहविचार सभेमध्ये बोलताना राजू शेट्टींकडून समृद्धी महामार्गावर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी. श्वेतपत्रिका काढली तर याचा लाभ कुणाकुणाला मिळाला हे स्पष्ट होईल, शेट्टींचं वक्तव्य. जळगावमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून नव्या चेहऱ्यांना संधी. जळगावच्या जिल्हाध्यक्षपदी प्रमोद पाटील, रावेर लोकसभा मतदारसंघाच्या कार्याध्यक्षपदी राजेंद्र चौधरी यांची नियुक्ती. सत्तेत असणारा निजामी मराठा ओबीसींच्या आरक्षणावर उठलाय. प्रकाश आंबेडकरांची सरकारवर सडकून टीका. राज ठाकरे यांच्याबरोबर चर्चा करू, ते नक्की आमच्यासोबत येतील. प्रसाद लाड यांनी विश्वास व्यक्त केला. तुळजाभवानी मंदिरातील दानपेटी लिलावात सुमारे 8.5 कोटींचा घोटाळा. मात्र 3 महिने उलटले तरी गुन्हे दाखल नाही. छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे धाराशिवचे जिल्हाधिकारी आणि एसपींना 2 सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश. लोकसभा निवडणुकीत आमच्या विरोधकांना आलेली मस्ती त्यांच्या वर्तवणुकीतून दिसतेय. आशिष शेलारांची विरोधकांवर टीका. उद्धव ठाकरेंचं सरकार, आमदार गेल्यानं मानसिक संतुलन बिघडलंय. त्यांना रात्री स्वप्नात देवेंद्रजी आणि अमित शहा दिसतात. ठाकरेंची ग्रामीण भागात परिस्थिती बिकट. गोपीचंद पडळकरांची ठाकरेंवर टीका. कर्जत खालापूर मतदारसंघात महायुतीत रस्सीखेच सुरू. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटापैकी एक गट महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता. विधानसभा तिकिटासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार चढाओढ. ठाणे महापालिकेनं विक्रमी वेळेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांच्या अर्जांची छाननी केली. पहिल्या टप्प्यातील 95,000 अर्जांची छाननी पूर्ण. क्रीडा आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख यांना सचिव म्हणून पदोन्नती. अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी या संदर्भातले आदेश दिले. छत्रपती संभाजीनगर येथील वक्फ बोर्डाच्या मालकीच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फुटबॉल स्टेडियमला मंजुरी. पालकमंत्री अब्दुल सत्तारांची माहिती. पक्षानं संधी दिली तर आपण संधीचं सोनं करू. उज्ज्वल निकमांचे पुतणे रोहित निकम यांनी आपण विधानसभा निवडणुकीसाठी जळगाव शहरातून इच्छुक असल्याचं जाहीर केलंय. जळगावचे राष्ट्रवादी पक्षाचे नेते गुलाबराव देवकर यांनी सट्टा पेढीला भेट दिली. धरणगावमध्ये कशा पद्धतीनं खुलेआम सट्टा पेढ्या चालवल्या जातात हे दाखवण्यासाठी ही भेट दिली गेली. भंडाऱ्यामध्ये जातीनिहाय जनगणना करण्याच्या मागणीला घेऊन निघालेली मंडळ यात्रा पोहोचली. शहराच्या विविध मुख्य मार्गाने जय ओबीसीचा नारा देत बाईक रॅली निघाली. संभाजी ब्रिगेडचं राजकीय अधिवेशन 22 ऑगस्टला. अधिवेशनाला छत्रपती शाहू महाराज, शरद पवार, विजयसिंग मोहिते पाटील हे नेते उपस्थित राहणार. भाजप नेते शिवाजीराव पाटील कव्हेकरांनी घेतली राज ठाकरेंची भेट. राज ठाकरेंच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण. विशाळगड हिंसाचार प्रकरणी 24 पैकी 17 जणांना जामीन मंजूर. 7 जणांचा जामीन जिल्हा न्यायालयानं फेटाळला. गोकुळ, शिरगाव, इचलकरंजी, पुणेमधील काही कार्यकर्त्यांचा जामीन मंजूर झाला. चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं गावठी बंदुकीसह एक जिवंत कारतूस जप्त केलंय. चंद्रपूरमध्ये काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होतीये. पोलिसांकडून अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.
विनेश फोगटची ऐतिहासिक कामगिरी. विनेश ऑलिम्पिक फायनलमध्ये धडक मारणारी पहिली महिला कुस्तीपटू. अमेरिकेच्या सारा हिल्डेब्रेंडशी आज अंतिम मुकाबला. ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये महिला कुस्तीपटू विनेश फोगाट विजयी. क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेझवरती 5-0 मात केली. विनेश फोगटनं अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर आईशी व्हिडिओ कॉलवरती संवाद साधला. सुवर्ण पदक काढण्याचं आईला आश्वासन दिलं. विनेश फोगटसाठी राहुल गांधींची खास पोस्ट. विनेशला रक्ताच्या अश्रूनं रडवणारी संपूर्ण सत्ता व्यवस्था भारताच्या शूर कन्येसमोर कोसळल्याचं म्हणत सरकारवर टीका. रस्त्यावर मार खाल्लेल्या देशाच्या कन्येनं विदेशी भूमीवर 4 वेळा विश्वविजेत्याचा पराभव करत भारताचा झेंडा उंचावला. आपचे नेते संजय सिंग यांची विनेश फोगाटसाठी एक्सवर पोस्ट. ऑलिम्पिकमध्ये आज पुरुषांच्या 3000 मीटर स्टिपलचेस स्पर्धेची अंतिम फेरी. भारतीय ॲथलीट अविनाश साबळेच्या कामगिरीकडे देशाचं लक्ष. ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचण्यासाठी मीराबाई चानूही सज्ज. आज चीनची सध्याची ऑलिम्पिक चॅम्पियन असलेल्या मुलीशी लढत होणार. गोल्डन बॉय नीरज चोप्राची ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत धडक. पात्रता फेरीमध्ये पहिल्याच प्रयत्नात 89.34 मीटर्स अंतरावरती भालाफेक करण्याची कामगिरी बजावली. श्रीलंकेविरुद्ध आज भारताचा मालिकेतला तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना. मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी या सामन्यामध्ये भारताला विजय आवश्यक, तर श्रीलंका मालिका विजयासाठी प्रयत्नशील. नोबेल विजेते मोहम्मद युनूस बांगलादेशचे अंतरिम पंतप्रधान. राष्ट्रपती, विद्यार्थी आंदोलक आणि सेना दलाच्या बैठकीत युनूस यांचं नाव निश्चित. आज मोहम्मद युनूस बांगलादेशमध्ये दाखल होण्याची शक्यता. शेख हसीना यांचा मुलगा साजिब वाजेद यांनी बांगलादेशातील हिंसाचारामागे विदेशी शक्ती आणि ISIचा हात असल्याचं म्हटलंय. ABP न्यूजशी केलेल्या विशेष बातचीतीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलंय. तुरुंगातून सुटलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांना त्यांचा पासपोर्ट मिळाला. खालिदा झिया उपचारासाठी ब्रिटन किंवा जर्मनीला जाऊ शकतात. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.